नमस्कार श्रोते हो, मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि जसे की आपल्याला माहितीच आहे की 2022 हे आता वर्ष संपत आलेले आहे, काही दिवसात संपणार आहे आणि लवकरच 2023 हे चालू होत आहे। जसे की आपल्याला सर्वांना उत्सुकता असते की कोणत्या दिवशी कोणता सण असतो नवीन वर्षामध्ये ते पाहण्याची, कोणत्या दिवशी कोणते व्रत आहे याविषयी आपल्याला सर्वांना जाणून घ्यायचेच असते। तर आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला 2023 जानेवारी महिन्यातील थोडेसे पंचांग, शास्त्रशुद्ध पद्धतीने पंचांग सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि आपणही जर अजून 2023 मधील महालक्ष्मी कॅलेंडर पाहिले नसेल तर आपण ते आपल्याला पाहण्याची आता कुठे जायची गरज नाही। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जानेवारी महिन्यातील संपूर्ण माहिती सांगणार आहे। जानेवारी महिन्यात जो सर्वात महत्त्वाचा सण असतो तो म्हणजे मकर संक्रांती, आणि मकर संक्रांती ही 15 जानेवारीला आलेली असून त्या दिवशी रविवार आलेला आहे। आपण कॅलेंडरमध्ये पाहू शकता, पण त्याआधी पाहू शकता की 2 तारखेला पुत्रदा एकादशी सोमवारी आलेली आहे आणि 10 तारखेला आपण पाहू शकता की संकष्ट चतुर्दशी मंगळवारी आलेली आहे। तसेच 12 तारखेला राजमाता जिजाऊ जयंती, स्वामी विवेकानंद जयंती गुरुवारी आलेली आहे। तसेच 23 तारखेला नेताजी जयंती आलेली आहे सोमवारी। त्यानंतर 25 तारखेला गणेश जयंती आहे, बुधवारच्या दिवशी आलेली आहे। आणि 26 तारखेला प्रजासत्ताक दिन हा आलेला आहे 2023 मध्ये, आपण पाहू शकता। तसेच महात्मा गांधी पुण्यदिन देखील 30 तारखेला 30 जानेवारी आलेला आहे सोमवारी, लक्षात घ्या श्रोते हो। आपण पाहू शकता की कॅलेंडरमध्ये शारीरिक शिक्षक दिन जो आहे तो 24 तारखेला आलेला आहे मंगळवारी। तसेच दुर्गाष्टमी जी आहे ती 29 तारखेला रविवारच्या दिवशी आलेली आहे। श्रोते, पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपण महालक्ष्मी कॅलेंडर पाहत आहोत 2023 चे, ज्यामधील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जानेवारी महिन्यातील संपूर्ण माहिती सांगत आहे। श्रोते हो, फेब्रुवारीचा जो व्हिडिओ आहे तो वेगळा येणार आहे। 6 जानेवारीला आपण पाहू शकता की 6 जानेवारी शुक्रवारच्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा आलेली आहे। तसेच आपण अजून रथसप्तमी देखील पाहू शकता की 28 तारखेला शनिवारच्या दिवशी आलेली आहे। आणि 18 तारखेला षटतिला एकादशी ही आलेली आहे बुधवारच्या दिवशी। आपण मी व्हिडिओ अगदी हळूहळूवर चालवत आहे, जेणेकरून आपल्याला जर काही दुसरेही व्हिडिओ पाहिजे असतील, दुसरी माहिती घ्यायची असेल एखाद्या तारखेची, तर आपण देखील ती पाहू शकता। 31 तारखेला भक्त पुंडलिक उत्सव पंढरपूरला असणार आहे। तसेच अवतार मेहरबाबांची अमरतिथी असणार आहे 31 तारखेला मंगळवारी। श्रोते हो, त्या दिवशीचा जो मेहरबाबांचा व्हिडिओ असणार आहे तो मी तिथे, जसे की आपल्याला माहितीच आहे की मी अहमदनगरचा राहणार आहे, तर अहमदनगरला जे अवतार मेहरबाबांची समाधी आहे, अमरतिथी, तिथे जो मोठा उत्सव असतो त्याच्याविषयीची मी तुम्हाला वेगळे व्हिडिओज दाखवणार आहे, त्यामध्ये काही शंका नाही। तर सर्वप्रथम आपण हा व्हिडिओचा आनंद घ्यावा। तसेच या दिवशीचे, या महिन्यातील जे जानेवारी 2023 चे राशी भविष्य आहे त्याविषयीचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे। श्रोते, जर आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे एक सदस्य व्हा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून चॅनलवरील सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। आणि बाकी श्रोते हो, काही नवीन सांगण्याची गरज नाही, बाकी तर आपण सर्व काही जाणताच। पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जानेवारी 2023 महालक्ष्मी कॅलेंडरची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे। आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। भेटूया लवकरच आणखी माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।